शुभ सकाळ मित्रांनो. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहोत कर्नाळ किल्ल्याला भेट देण्यासाठी. मागच्या वेळेस गेलो होतो पण गाडाचं काम चालू होतं त्याच्यामुळे आम्हाला वरपर्यंत जाता नाही आलं. आणि आता सकाळचं वाजलेलं आहेत 8 आणि आम्ही चाललो आहे कर्नाळ किल्ल्याला. तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला पुढे बघूया. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही डेस्टिनेशनवरती येऊन पोचलो आहे. तुम्ही पाहू शकता हे समोरच कमान आहे आणि इथं चेकपोस्ट आहे. समोरच वन खात्याचं ऑफिस आहे. तिथं आपल्याला काय चार्ज घेतले जातात. तर चला आपण बघूयात किती चार्ज आहेत. प्राऊडमध्ये म्हणजे ठीक आहे. ह्याचं बारक तर असा आहे चार्ज आकारला जातो. पाहू शकता तुम्ही प्रवेश शुल्क. तुम्ही बघू शकता इथं वन खात्याचं चेकपोस्ट आहे आणि इथून गडावरती जाण्यासाठी सोबत आपल्या प्लास्टिक वगैरे नेण्यास बंधन आहे. तर इथे बॅग वगैरे चेक केल्या जातात तुमच्याकडे किती प्लास्टिक आहे सोबत. तर असे हे एंट्री गेट पाहू शकता तुम्ही. कर्नाळ पक्षी अभयारण्याबद्दल माहिती. मित्रांनो, कर्नाळ किल्ला पक्षी अभयारण्य याची स्थापना 1968 साली झालेली आहे. खूप थंड असं वातावरण आहे इकडे. सगळे झाडच आहेत. खूप सावली आहे त्याच्यामुळे असं मला नाही वाटत की आपल्याला चढताना काय त्रास होईल. 8:30 वाजलेत आता. आणि इथेच एंट्री गेटमधून थोडंसं पुढं आल्यानंतर वनक्षेत्र अधिकारी कर्नाळ पक्षी अभयारण्य यांचे कार्यालय दिसतं. प्रत्येक जागोजागी फलका लावलेले आहेत. इथे पोपट पण आहे. तर माझ्यासोबत आज आहे माझा भाऊ विक्या, ऋषी, प्रशांत आणि आमचा भाचा. एवढे जण आम्ही 5 जण आहोत. सगळं व्हिडिओमध्ये यायला असतात. होऊ शकता इथे समोर वेडा राघू हे असं पक्षाचा निसर्ग पायवाट काय आहे ते माहिती नाही आहे. पण इथून तिकडे एक वाट जाते. पक्षाचं नाव फलक लावलेलं आहे. तुरीवाला सर्प गरुड, हुदहुद. थंडगार वातावरण आहे. सगळी झाडच त्याच्यामुळे आज मला नाही वाटत एवढा त्रास होईल म्हणून. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि इथून वरती आल्यानंतर अशी बऱ्याच प्रकारची झाडं लावलेली आहेत इकडं. आणि इकडे असे काहीतरी पिंजरा टाईप बनवलेला आहे. आणि इकडे समोरच मोर आहे. घाबरत पण नाहीये. बहुतेक पक्षी तिकडे बघायला भेटतात. इकडे मोर पण आहे. आजारी वाटतं. गुपचूप बसलाय. आज आहे बाळ आहे थोडीशी मला विश्रांती घेऊन द्या. तुमचं बरोबर कार्यक्रम राहतो. पण पोपटात
खूप सुंदर असं वातावरण आहे इकडं. ऊन नाही आहे अजून. मामा झाडतात आहे. हे हातामध्ये काटे काय बरं का? अय एका दोघा जण तर काटे ठेवा हाताजवळ. अरे ते लय डॅगत करतात. वेट करणारा स्पोर्ट व्हाईट कलर. प्रत्येक जागा जागेची फलकं लावले त्याच्यावरती माहिती आहे. तर आता मेन ट्रेक पाहू शकता तुम्ही. आणि इथेच बेकर वन्यजीवांचे रक्षण हेच विकासाचे लक्षण असं इथे एक बोर्ड लावलाय. पाहू शकता वन्यजीव विभाग ठाणे. आता हे सगळे पुढे असणार आहेत आणि मी यांच्या सगळ्यांच्या मागं, कारण की मी शूट करतो. हातामध्ये काठी पाहिजे. काठी तर भेटली आपल्याला, हा विषय नाही. आता ट्रेक झालेला आहे चालू. आणि आता किती वेळ लागतोय तो बघू. तुम्हाला पूर्ण शेअर करेन मी. तर प्लीज व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका. एक समोरून एक वानर आलेला आहे, त्याच्यासोबत एक छोटंसं पिल्लू आहे. खूप येडे असतात, डायरेक्ट अंगावर येतात. मागच्या वेळेस मी आसनगावला गेलो होतो त्यावेळेस ते माझ्या मागं मागे यायचे आणि खूप येड्यासारखे करायचे. बघा जागोजागी माकडत. म्हणूनच काठी घेतली हातात. तुम्हाला मी नक्कीच एक सांगेन, कोणत्याही गडावरती जात असताना तुमच्याजवळ एक काठी ठेवा. कारण की वानर आहेत ना माकडं छोटी छोटी, ही खूप येड्यासारखी करतात. त्यांना काय वाटतं की आपल्याकडे काहीतरी खाण्यासाठी असेल, त्याच्यामुळे ते खूप त्रास देतात. मी पण घेतलेली काठी सोबत. पाहू शकता अशी मोठी मोठी दगडं पावसाळ्यामध्ये वाहून आलेले दिसतात. तर चढायला काय एवढा त्रास नाही होत. सगळी सावली या यांच्या झालेत. फोटोशूट करायचं चालू. यांचा फोटो काढतात येते. नीट पोच दे. तुम्ही पाहू शकता पावसाळ्यामध्ये जे पाणी येतं वरून डोंगरावरून जे पाणी येतं त्याच्यामुळे पाण्याचा प्रेशर जरा जास्त असतो. त्याच्यामुळे माती जी वरची माती आहे ती सगळी माती अशी वाहून जाते खाली पावसाळ्यात प्रेशरमुळे पाण्याच्या. त्याच्यामुळे सगळी झाडांची जी मुळं आहेत ते सगळे उघडी पडलेली आहेत. पाहू शकता तुम्ही वरपर्यंत. म्हणजे खालून आम्ही जोपर्यंत येतो ना तिथपासून आम्हाला अशा सगळ्या झाडांची मुळं उघडी दिसतात आहेत. दिवसातून ट्रेक आहे. हां तसं पुढं चालत आल्यानंतर इकडे विश्राम करण्यासाठी
इथे एक छोटंसं छत बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. इथे तुम्ही आराम करू शकता. सगळे पुढे पुढे चालतात. इथे पायरी टाईप काहीतरी बनवलं आहे, दगड रचून त्याच्यावरती अशी जाळी मारली, पायरीसारखी दिसते. प्रॉपर असा शेप दिला. बहुतेक पायऱ्याच बनवल्या आहेत अशा. काम चालू आहे. गेल्या वेळेस जेव्हा आम्ही इकडून आलो होतो ना, तेव्हा आमची बटेक इथं माकड लागलं होतं. इकडे पण आहेत. हा फोर्टवरती जात असताना जास्त असं काय उन्हाचा सामना नाही करायला लागत. दाट झाडी आहे खूप. तुला आज खूप मिस करतो आहे. गेल्या वेळेस तो आमच्यासोबत होता, आज आमच्यासोबत नाही आहेस. असू देच, तुला काही काम असेल त्याच्यामुळे तू येऊ नाही शकलास, पण तुला आम्ही मिस करतो आहे. म्हणजे भाऊ वगैरे जागोजागी फोटो काढत आलेले आहेत. तो छोटा भाचा आला आमच्यासोबत आमचा. आता खरी चढाई चालू झालेली आहे. तर भावाने एक कोकम सरबत बनवून आणलाय, एनर्जी ड्रिंक. हा हा आमच्यासोबत परत येणार का आमच्यासोबत? येतो. फोन करा, मी काय करणार नाही मला. कुठं आहे ती? इथे ना कसं आहे? चल चल चल. इकडं माकड आहेत. अरे इकडं वानर पण आहे रे. हा हे बघ. तुम्ही पाहू शकता इकडे रोपवे, म्हणजे झाडांच्या ज्या फांद्या असतात त्या इकडून तिकडे गेल्या. आणि इकडे झाडं पडलेली आहेत. हे बहुतेक आंब्याचं झाड आहे, हे पडलेलं आहे खूप मोठा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही महात्यावरती येऊन पोचलो आहे. आणि माझा रुमाल पूर्ण ओला झाला, खूप घाम येतोय. टॉपवरती येऊन पोचलो आहे फायनली. इथून थोडंसंच अंतर आहे. इथं विश्रांतीसाठी एक छत आहे. आता इकडे एक बोर्ड लावला आहे. इथे एक बोर्ड आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इकडून किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग असा एरो आहे इकडे, तुम्ही पाहू शकता. जाईल तिकडे झाडं दिसतात. सगळे डोंगर आहेत आणि सगळे झाडीच आहेत, सगळे जंगल आहे. आणि याच्या साईडला इथून दिसत नाही आहे, पण तिकडे मुंबई गोवा महामार्ग आहे. मग पुढे गेल्यानंतर दाखवतो मी. तर काय काय झाडांची पानं गळलेली आहेत आणि काय काय झाडं एकदम हिरवळ दिसते. मित्रांनो, वरती आल्यानंतर अनेक प्रकारची झाडं बघायला मिळतात. तर इथं आपण दसऱ्याच्या ज्या टायमिंगला जे आपण पान यूज करतो ना, त्याला पैसा बोलतात. त्याचं झाड इथं आहे. आणि आवाज बघा कसा येतो इकडे.
तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आम्ही गाड्याच्या माथ्यावरती जाऊन पोचूया. आणि उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, एप्रिल महिना चालू आहे आत्ता. आणि ऊन आहे, कडाक्याचं ऊन आहे. पण किल्ल्यावरती येत असताना म्हणजे सगळी झाडं आहेत त्याच्यामुळं एवढं ऊन लागत नाही. खालून वरती येईपर्यंत एकदम लास्ट स्टेपला एकदम वरती आल्यानंतर थोडंसं ऊन लागतं आहे, कारण की झाडं कमी झालेली आहेत. त्याच्यामुळं हा किल्ला काय एवढा हार्ड नाही आहे. तर तुम्ही फॅमिलीसोबत पण इकडे येऊ शकता. कालावंती पण एवढा हार्ड नाही रे. चला, जमला का? ओके. आवाज बघा कसला येतोय. कशाचा आवाज आहे रे? अय, हे आवाज कशाचा आहे? कशातला? चिरचिरी. मित्रांनो समजू शकता किती ऊन आहे, पूर्ण घामाने ओला झालोय. आणि पाठीमाग आपला ऋषी आहे, फोनवरती बोलतो. खूप ऊन आहे मित्रांनो. इथून जे व्हाईट कलरची जी लाईन दिसते ती मुंबई गोवा महामार्ग आहे. पूर्ण वाट लागली, खूप मोठे मोठे दगड आहेत. चल हळूहळू. पाडलास तर लय बेकार पडशील. तर मित्रांनो हा समोर जो अंगठ्याचा आकाराचा जो किल्ला दिसतोय तो आहे कर्नाळा किल्ला. पब्लिक वरनं खाली येते आणि आपण खालनं वर चाललोय. हे सुकलेलं झाड आहे. तर हे असे बॅरिकेड लावलेत साईडने, तिकडे खाली कोण जाऊ नये म्हणून, कारण की खाली खोल दरी आहे. अजून आपल्याला तिकडं जायचंय, समोर दिसतंय ते. डायरेक्ट तर मित्रांनो हे आहेत वासुदेव बळवंत फडके. हे शिरडोन गावामध्ये यांचा जन्म झाला आणि हे कर्नाळ किल्ल्याचे किल्लेदार आहेत. इथे समोरच एक मंदिर आहे देवीचं. तर मित्रांनो आता चला, थोडंच अंतर पार करायचं राहिलं. आता एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोचलो. मोए मोए आगे पिक्चर बाकी है. चल चल चल. अबे हारने का नहीं है अपने को, चलने का. विषय हार्ड आहे, विषय हार्ड आहे. चला.
चला चला इथं काय फोनवर बोलत ते बाप्याचं काम आहे. चला चला आमचं सोने येतो बरं मला जाणं तसं काय समजा अजून पण आपण तर जाणार बाबा. आता आपण आलोय पायथ्याशी एकदम गडाच्या एकदम पायथ्याशी. तर इथे सगळे बॅरिकेड आहेत. आम्ही ज्यावेळेस आलो होतो मागच्या वेळेस त्यावेळेस किल्ल्याचं काम चालू होतं त्याच्यामुळे आम्हाला काय जाता नाही आलं. तर हे असं आहे समोरच दिसतोय गड. सगळं जंगलच जंगल. गडाच्या तटबंद्या ढासळलेल्या अवस्थेत आहे तुम्ही पाहू शकता. चला चला अजून थोडंसं अंतर आहे. तर फायनल एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये दरवाजामध्ये येऊन पोचलो आहे. इथं गडाचा पहिला दरवाजा. इथे काम केलेलं आहे बघू शकता तुम्ही. तर फायनली गडावरती आम्ही येऊन पोचलेलो आहोत. तर मित्रांनो फायनल आम्ही गडावरती येऊन पोचलो आहे पण गाडीची अवस्था अशी खूप बेकार आहे. कारण की बघा इकडे समोर दिसते ना ह्या गाडाचे काही म्हणजे इथे काहीतरी बांधकाम असणार आहे त्याचं फक्त अवशेष उरला. आणि समोर पण बघा तुम्ही तिकडे पण बांधकाम आहे. हे सगळं ढासळलेल्या स्वरूपामध्ये. आणि तिकडे पाण्याचे टाके आहेत ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी दाखवतो. पण प्लीज ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो हा आहे गडाचा महादरवाजा तुम्ही पाहू शकता. आणि हे आहे साहित्य प्रतिष्ठाननी तर्फे केलेलं आहे दरवाजाचं काम. तर इथे तुम्ही पाहू शकता ही अशी एक देवळी आहे. त्याच्यामध्ये ना लाकडी ओंडके टाकले जायचे. इकडे पण एक आहे आणि इकडे पण एक आहे. दरवाजा उघडू नाही शकत. इथे लाकडी ओंडके टाकले जायचे. तर दरवाजाच्या वरती राहण्यानंतर असे खूप सारे वाड्यांचे अवशेष बघायला भेटतात आहेत आणि ते पडक्या अवस्थेमध्ये आहेत. हा पण वाडा आहे फक्त आता त्याच्या तटबंद्या शिल्लक राहिलेल्या आहेत. तर चला बघूया पुढे जाऊन काय आहे ते नक्की. इथे काय बघूया चला.
तडबंद्यात रे सगळ्या वाडा आहे. वाड्यांचे अवशेष आहेत सगळे हे. इथं पण एखादी रूम असेल आणि ते गडावरून लक्ष ठेवण्यासाठी, शत्रूवरती हल्ला करण्यासाठी अशा मोठ्या मोठ्या देवळ्या आहेत, म्हणजे याला गंजा बोलतात. तर तिथे देवळ्या पण आहेत, बघू शकता तुम्ही. आता इथलं सगळं वरचं बांधकाम सगळं ढासळलेलं आहे. इकडे सर एक मिनटं, मीटिंग रूम. सगळ्या पडक्या अवस्था मला बेकार अवस्था आहे. सगळी झाडं वगैरे उगवतात. काही दिवसानंतर हे पण बघायला नसेल. असे बहुतेक असे खप्प आहेत. सगळं बांधकाम ढासळलेलं आहे टोटली. फक्त आता तटबंदी शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि इकडे या जाळ्या आहेत. इथे पण दरवाजा असेल. इथं पण एक महादरवाजा, तिथं पण एक दरवाजा तुम्ही पाहू शकता. जुन्या काळामध्ये आहे ना, तर मित्रांनो इथे एक दरवाजा आहे. आणि ज्यावेळेस गडांवरती शत्रू जेव्हा हल्ला करायचा त्यावेळेस इथे दरवाजा असणार आहे इथे. कारण की तुम्ही पाहू शकता इथे एक समोर एक ही आहे, म्हणजे ओंडका टाकण्यासाठी, लाकडी ओंडका टाकण्यासाठी इथे जागा आहे. तुम्ही बघू शकता इकडे पण आणि इकडे पण. इथे दरवाजा असायचा. तो दरवाजा जेव्हा पॅक केला जायचा ना, त्यावेळेस इथं लाकडी ओंडका टाकला जायचा. कारण की शत्रू काय करायचं, येताना लाकडी मोठे मोठे लाकडाचे फोड असतात ते घेऊन यायची आणि दरवाजावरती जोरात हल्ला करायची. त्याच्यामुळे ना इथं लाकडी ओंडका टाकले जायचे. संपूर्ण ढासळलेल्या अवस्थेमध्ये, फक्त तटबंद शिल्लक राहिलेले आहेत. आणि इकडे पाण्याची टाकी आहेत, त्याच्यामध्ये पाणी आहे. इथे पिण्यालायक तर पाणी नाही आहे, इथे पण पाणी आहे तुम्ही पाहू शकता. या गडावरती अशी खूप पाण्याची टाकी आहेत. 1 2 3 इथे आहे का 4. त्याच्यामध्ये पाणी आहे. हां हां इथं हे पिण्यासाठी वापरतात. हे खांब टाक आहे. तर मित्रांनो हे पिण्यायोग्य पाणी आहे, शुद्ध आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटेसे मासे आहेत. हे खांब टाक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही गडावरती येऊन पोहोचलो आणि इथे एकदम जे पाण्याची टाकी आहेत तिथे येऊन बसतो आहे. एकदम थंड असं वातावरण आहे वरती आल्यानंतर. तर नक्कीच तुम्ही या गडाला भेट द्या. खूप मस्त आहे. आणि पिण्याचं पाणी पण वरती गडावरती अवेलेबल आहे आणि पाणी पण खूप थंड आहे.
तर अशा प्रकारे इकडे काय तटबंद आहेत. इकडे एक खामटाक आहे. याच्यामध्ये पण पिण्यायोग्य पाणी आहे, शुद्ध पाणी इकडे. अरे हे आताच्या काळात बांधलेलं आहे रे. इथे एक पडक्या अवस्थेमध्ये इथे एक दरवाजा आहे, म्हणजे असे 2 दरवाजे आहेत. इकडे एक देवळी आहे आणि इकडे एक दरवाजा आहे, तुम्ही पाहू शकता पडक्या अवस्थेमध्ये. आणि इकडे पण लाकडे ओंडगा टाकण्यासाठी इकडे एक जागा आहे आणि इकडे, म्हणजे असं 2 देवळं आहेत आणि खूप बेकार अशी अवस्था आहे. आणि इकडे आता वरती पण जाऊया आपण, बघूया पुढे जाऊन काय आहे. बघू शकता तुम्ही हा बुरुज. आणि इकडे सगळी दाट अशी झाडी आहे, मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. काय कुठं आहे, कुठं होतं? नशीब वाचलो. आहे गाडाचा माथा एकदम वरचा, एकदम लास्ट स्टेप. आणि या आहेत गडाच्या तटबंद्या. मुंबई गोवा महामार्ग, कोकणात जाणारा रोड. तिकडे पाणी दिसतंय. कर्नाळाचा. आणि मित्रांनो, तुम्ही या मागच्या साईडला मग तुम्ही पाहू शकता, इकडे पण काही पाण्याचे टाके आहेत. तर तिकडे जाण्यासाठी रोड नाही आहे. आणि तिथं समोरच एक आगीमावाचं पूल आहे. हा पण किल्ला त्या काळामध्ये ना असा खूप मोठा असणार आहे, कारण की जाईल तिकडे किल्ल्याच्या तटबंदी आहेत. तुम्ही पाहू शकता इकडे खाली पण एक आहे आणि त्या साईडून पण आहेत आणि हा इकडून पण आहेत आणि इकडून पण ढासळलेल्या अवस्थेमध्ये. आता येत्या काळामध्ये इकडे सिमेंट लावलेलं, म्हणजे सिमेंटचं हे केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इकडे बॅरिकेड्स लावलेले आहेत. आता आपण अजून पुढं जाऊया, पुढं जाऊन चेक करूया आपण. तर आता जवळजवळ वाजलेलं आहेत 10:55 झालेत मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आणि इकडे पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. इकडून डायरेक्ट खाली, डायरेक्ट दरीमध्ये. असा आहे कर्नाळा फोर्ट. मी माझा व्हिडिओ इथंच थांबवतोय. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत जय शिवराय.